नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी सोलापूरमधून जरांगे यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। काही जण प्रचारामध्ये सत्तेसाठी पावसामध्ये भिजतात, आपण समाजासाठी भिजू असं म्हणत जरांगेंनी पवारांना टोला लगावलाय। तर कोकणामधला एक जण सारखा भिताडाकडे बघतो असं जरांगे म्हणाले। राणेंनी अत्याचारी फडणवीसांच्या बाजूने बोलू नये असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। काही जण सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी भिजू, जरांगेंचा पवारांना टोला। अंतरवली सराटीमधील आंदोलनामध्ये महिलांवर गोळ्या झाडल्या गेल्या असा आरोप जरांगेंनी केला। फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलले, राणेंनी अत्याचारी फडणवीसांच्या बाजूने बोलू नये। कोकणामधला एक जण सारखा भिताडाकडे बघतो असं जरांगे म्हणाले। फडणवीस आणि दरेकरांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलंय असंही जरांगेंनी म्हटलं। भुजबळांना देशातील बोगस समितीचे अध्यक्ष केलंय असं जरांगेंनी म्हटलं आहे। सरकारने भुजबळांच्या माध्यमातून तिसरं अभियान सुरू केलंय असंही जरांगे म्हणाले। 100% आरक्षण मिळवून देतो, मुंबईमध्ये जाण्याची गरज नाही असं मनोज जरांगे यांनी समाजाला म्हटलंय। 2024ला कोणाला बसवायचं हे मराठा ठरवणार असं आव्हान देखील जरांगे यांनी दिलं आहे। अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलं तुम्हाला माहित झालं का? नाही, मराठ्याला त्याचं काही माहित नसतं, मराठ्याला देणं घेणं नाही, तिकडे काही होईल। जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलं त्याला। घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात। बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, काल परदेशी बी काही बोगस जाती आत घातल्या त्याच्याजवळ, 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ। म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे आपण नाही बा कोणाचं नाव घे, आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो। ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला। आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका। 96 कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका। अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा। टोळी तयार केली ते आता ढाकू मको नाही का देव, दे हंडी ढकू मको देव, एवढा दिसतो का देव? एवढाच आहे। मग आता जवळ भाग्याला माझ्या गुडघ्याचं वाटीलाच लागत होता गाडी, डोंगाडावर पॅन्ट फाटलेली, ठिगळ शिवलेली ती पॅन्ट ती ढकू मको तेव काही तर म्हणला मला। आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं। आता तुम्ही यांना मुंबईत डांबरून भेटलं, हे काय करते तुमची? नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस येथे चालायचा धंदा। मग मी नेमकं आहेच कोणाचा? मग कोणालाच मिळाला ना, मी कोणाचा माणूस? यांना महाकोड उरगडूच शकत नाही, तर हे पडलेले असते। कारण मी कोणाचा आहे? फक्त मराठ्यांचा, आणि माझा मालक फक्त मराठा, कोणीच नाही। आणि कोणाला गिनीत नाही।